शरद पवार 2 दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर गुरुवारी वेंगुर्ले येथील फळ संशोधन केंद्राला दिली भेट। आज शरद पवार आंबोळी गावात पत्रकार परिषद घेणार। आता धर्म आणि अधर्माची लढाई सुरू। चांगले माणूस होण्यासाठी रावणाकडे सगळंच काही होतं, पण तो सुधारण्यासाठी प्रभू रामाने त्याचा वध केला। सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। पाकिस्तानचा भारतासोबत सुरू असलेला व्यापार बंद, भारताने दणका दिल्यावर पाकिस्तानचा निर्णय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी निर्माण करावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून केला दहशतवादी हल्ल्याचा निषेध। सुरक्षा एजन्सी असताना देखील हा हल्ला होतो म्हणजे हे केंद्र सरकारचे अपयश, गंभीर आरोप करत केला निषेध। सांगली कोल्हापुरात नवीन साठवण तलाव बांधावेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। पूर नियंत्रणासाठी उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश। दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा देणार, दहशतवाद्यांना गाडण्याची वेळ आली आहे, पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना ठणकावलं। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा शुभारंभ। खासदार सुनील तटकरेंच्या हस्ते आज सकाळी 9 वाजता प्रदेश कार्यालयात होणार शुभारंभ। पहलगाममध्ये सुरक्षेत चूक झाली, सर्वपक्षीय बैठकीत केंद्र सरकारची कबुली। सरकार जी कारवाई करेल त्यासाठी आमचा पाठिंबा, बदला घेण्याच्या मुद्द्यावर विरोधक सरकारच्या पाठीशी। अमरावतीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन। काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार गजानन लवटे यांच्या उपस्थितीत आंदोलन। काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यात कडक बंदोबस्त। विमानतळे, रेल्वे स्थानक आणि पर्यटन ठिकाणी सुरक्षेचे कवच उभारले। नांदेडमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय बंदचं आवाहन। 232 प्रवाशांना घेऊन आज आणखी एक विशेष विमान मुंबईत पोहोचणार। आतापर्यंत 500 पर्यटक राज्यात दाखल। दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने अमरावती शहर बंदचं आवाहन। उबेर चालकांचे बनावट आयडी, प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण। कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये मनसेचं आंदोलन, कार्यालयात घुसून उबेर कंपनीला विचारला जाब। जोपर्यंत डमी आयडीवर कारवाई होत नाही तोपर्यंत उबेर सेवा बंद ठेवावी, मनसेची मागणी। जम्मू काश्मीरमधील हल्ल्याचा बदलापुरात महाविकास आघाडीकडून निषेध। पाकिस्तानचा प्रतिकात्मक झेंडा जाळत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत सांगलीत दहशतवादी पुतळ्याचं मनसेकडून दहन। पाकिस्तान मिटादोच्या मनसैनिकांकडून घोषणा। जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ सांगलीत सकल जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। मंदिर उभारण्यात यावं अशा मागणीचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या पर्यटकांना पाटण तालुका हिंदू समाजाकडून श्रद्धांजली अर्पण। हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तान विरोधात घोषणा देत मोर्चा। संकट काळात आम्ही केंद्र सरकारच्या पाठीशी, दुश्मनांशी 2 हात करण्याची तयारी असल्यास आमचा पाठिंबा, संजय राऊतांचं वक्तव्य। भारताकडून सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित। शेती करपून पाकिस्तानात मोठा दुष्काळ पडण्याची शक्यता। भिकेला लागलेल्या पाकिस्तानची आर्थिक अवस्था भीषण होणार। नाशिकच्या मालेगावात दहशतवादी प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। पहलगाम हल्ल्याच्या निषेध मोर्चात हिंदू मुस्लिम नागरिकांचा सहभाग। आगामी अबीर गुलाल सिनेमावर भारतात बंदी घातल्याची सूत्रांची माहिती। भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात।
ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या नागपूर विभागाकडून दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या पर्यटकांना कॅन्डल मार्च काढत श्रद्धांजली अर्पण. हल्ल्याचं प्रत्युत्तर लवकर देण्याची सरकारकडे मागणी. पहलगाम हल्ला घटनेच्या निषेधार्थ वसमतमध्ये कॅन्डल मार्च. गोळीबारात मृत झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण. आज राज्यात काही भागात पावसाची शक्यता. मुंबईकरांनाही उष्ण वातावरणापासून मिळणार दिलासा. चंद्रपूर जिल्ह्याच्या काही भागात गारपिटीसह वादळी पावसाची हजेरी. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे भाजीपाला शेतीचं नुकसान. यवतमाळमध्ये उन्हाचा पारा 43 अंशावर. उष्माघाताचा धोका वाढला. त्रास जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन. पहलगाममध्ये अडकलेल्या नगरच्या तृतीयपंथीयांना अखेर दिलासा मिळालाय. गिरीश महाजनांकडून परतीच्या प्रवासासाठी विमानाची व्यवस्था. तृतीयपंथीयांनी मानले सरकारचे आभार. भारतीय बीएसएफ जवान पाकिस्तानच्या ताब्यात. बीएसएफ जवानाला पाकिस्तानी रेंजर्सने घेतलं ताब्यात. जवानाने पंजाबच्या फिरोजपूरमध्ये ओलांडली झिरो लाईन. चिखलदरा येथील स्कायवॉकचे युद्धस्तरावर काम सुरू. स्कायवॉकचे काम मार्च 2026 ला होणार पूर्ण. 14 केबल ओढून पूर्ण खोल दरीवर काचेवर असणार हा स्कायवॉक. उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म 2च्या ओव्हरहेड वायरला स्पार्क. रेल्वे सेवा 20 ते 25 मिनिटे ठप्प. बदलापूरहून मुंबईच्या दिशेला जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत. वाशिमच्या लोणी बुद्रुक येथे आरा मशीनला भीषण आग. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. पिंपरी चिंचवडमध्ये आनंदनगर परिसरातील महानगरपालिकेच्या फायबर सुलभ शौचालयास लागलेली आग अखेर आटोक्यात. आग लागण्याचं कारण अद्याप स्पष्ट. मालेगावमध्ये जैन समाजाने काढली अहिंसा रॅली. जैन संतांवरील हल्ला. जैन मंदिर पाडल्याबद्दल केला निषेध. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध. शेकडो जैन बांधव आणि भगिनी सहभागी. भिवंडीत सफाई कर्मचाऱ्याला मारहाण करत मोबाईल खेचून चोरटे फरार. अज्ञात चोरट्यांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी कंबर कसली. वाहतूक शाखेकडून राबवली विशेष मोहीम. जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून रेकॉर्ड ब्रेक पाणीपट्टी वसुली. सिंचन पाणीपट्टीचे 2,72,00,000 तर बिगर सिंचन पाणीपट्टीचे 64,43,00,000 रुपये वसूल. गडचिरोली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. उत्कृष्ट खेळाडूंना पुढील वर्षी होणाऱ्या T20 स्पर्धेसाठी संधी. अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती महोत्सव निमित्त धनगर समाज बांधवांकडून 50,000 धनगरी ढोल वाजवण्याचा केला विश्वविक्रम. हजारोंच्या संख्येने धनगर समाज बांधव ढोल घेऊन पुण्याला जाणार असल्याची माहिती. खुनाची घटना. दिवसाभर गर्दीत सराईत गुन्हेगाराचा खून. पोलिसांकडून मारेकऱ्याचा शोध सुरू. इंदापुरात सकल हिंदू समाजाचा रास्ता रोको आंदोलन. मालोजीराजे भोसलेंच्या समाधीस्थळावरील अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी रास्ता रोको. भर उन्हात राष्ट्रीय महामार्ग 3 तास रोखून धरला. अहिल्यानगर शहरात रावण ग्रुपच्या 6 आरोपींना अटक. अल्पवयीन मुलावर अत्याचार मारहाणी प्रकरणी कारवाई. पोलिसांनी रावण ग्रुपच्या आरोपींची काढली धिंड. पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी वाहनांची तोडफोड प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना घेतलं ताब्यात. आरोपींची परिसरात काढली धिंड. नागपूरच्या मानकापूर परिसरातील धक्कादायक घटना. भोंदू बाबांकडून 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार. पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाने अत्याचार.
जॉगिंगसाठी येणाऱ्या महिलांकडे बघत अश्लील चाळे करणाऱ्या इसमाला सामाजिक कार्यकर्त्या महिलेने घडवली अद्दल. इसमाचा अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ थेट पोलिसांना पाठवला. पोलिसांची इसमावर कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.